एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आज आपण बघणार आहोत अमेंडमेंट ऍक्ट 1781 सुधारणा कायदा 1781। आपण 1777 चा रेग्युलेटिंग ऍक्ट याच्या पूर्वी पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण तो व्हिडिओ महत्वाचा आहे। त्या व्हिडिओ नंतर हा व्हिडिओ तुम्हाला समजेल। आता 1777 च्या पूर्वी बक्सरच्या लढाईनंतर जशी दिवाणी मिळाली ईस्ट इंडिया कंपनीला बेंगॉल, ओरिसा आणि बिहारची, तर ते दिवाने झाले आणि एवढे माजले की जबरदस्त माजून गेले की त्याचा बोलबाला कुठं झाला, ब्रिटनमध्ये झाला, पार्लमेंटमध्ये हंगामा झाला। बापू हे काय धंदे करते, नवाब झाले म्हणते, नवाब रईस झाले आमचे। एवढी छपाई विचार नका, कंट्रोल करणं आवश्यक होतं। मनमानी वाढली होती, लोक त्रस्त झाले होते आणि म्हणून आपल्याला दिसते 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट। मग त्या ऍक्टनं काय केलं, तर त्या ऍक्टनं सरळ गव्हर्नर जनरलला धरलं ना बांधून टाकलं आणि सुप्रीम कोर्ट आला आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आलं आणि त्याच्या अंडर मध्ये गव्हर्नर जनरल आठ पेसकला आमचा। दुसरा आला तर त्या गव्हर्नर जनरलची काउन्सिल आली, 4 ची बॉडी आली। 4 ची बॉडी म्हणते बापू मी बी पाहून घे, आणि इकडे सुप्रीम कोर्ट आणि काउन्सिलचे झगडे, एवढे तमाशा, एवढ्याच है ना की ग्रेट कोण, मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, याच्या झगड्यात सत्यानाश झाला। एवढा सत्यानाश झाला की ज्याची मर्यादा नाही। आणि मग त्याची परिणिती आपल्याला काय दिसते, सुधारणा वर्डच आला, त्याच्या सुधार करावा लागेल रे बाबा 1773 मध्ये। तर 1773 च्या कायद्यामध्ये जी सुधारणा 1781 च्या कायद्याने करण्यात आली त्या कायद्यास आपण सुधारणा कायदा अमेंडिंग ऍक्ट म्हणतो। आलं की नाही लक्षात, हा कायदा आपण समजून घेऊया थोडक्यात। पण तत्पूर्वी आपले नेहमीचे 2 प्रश्न डोक्यात फिट असलेच पाहिजे म्हणून ते पाहू। चला बघूया। पहिला प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी बाबतचा 1900 लिहित असे तर कसा रे, 1700 लिहिणार आहे, 1700। हा 1781 चा सुधारणा कायद्यास काय संबोधले जात असे, तर द अमेंडमेंट ऍक्ट 1781 ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी इज ऑल्सो कॉल्ड ऍज काय, तर तोडगा कायदा म्हणजेच काय, द ऍक्ट ऑफ सेटलमेंट आहे का रे बाबा, हे नाव होतं का, किंवा घोषणात्मक कायदा म्हणजे डिक्लेरेटरी ऍक्ट होता का, डिक्लेरेटरी ऍक्ट म्हणजे 2 नाव होते का नव्हते, कोणता नाव होता दुसरा ते तुम्हाला सांगावाचं हाय। दुसरा प्रश्न, सुधारणा कायदा 1781 चा परिणाम काय झाला म्हणते, व्हॉट इज ऑर आर द इम्पॅक्ट ऑफ द अमेंडमेंट ऍक्ट 1781, ते तुम्हाला तर तेव्हा समजेल जेव्हा व्हिडिओ पाहाल। पण आता प्रश्न पाहून घ्या, सर्वोच्च न्यायालयास स्वायत्तता मिळाली म्हणते, ऑटोनॉमी टू द सुप्रीम कोर्ट। ब प्रशासकीय न्यायिक अधिकार विभागणी झाली म्हणते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिशियल सेपरेशन ऑफ पॉवर झाला म्हणते। क भारतातील व्यक्तिगत कायद्याचे उच्चाटन झाले म्हणते, इरॅडिकेशन ऑफ पर्सनल लॉज इन इंडिया असं झालं म्हणते। आता काय झालं काय नाही ते तुम्हाला केव्हा कळन, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर। डिटेल मध्ये पाहायचा, प्रश्न लोचे विचारत आहेत आणि एखादा प्रश्न बाउन झाला का माहित होते का एका प्रश्नामुळे आमची प्रिलिम भसकली, ते पाहून घेऊ। ठीक आहे, चला पहिल्यांदा आपण बघूया की या कायद्यास काय म्हटले जाते। तर पहिला आहे ऍक्ट ऑफ सेटलमेंट, निपटारा किंवा तोडगा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं। का म्हटलं जातं, त्याचं कारण असं आहे की हे झगडे जे होते गव्हर्नर जनरल इन काउन्सिल आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जी लढाई चालू होती, माऱ्या, आणि या दोघांमुळे जी जनता त्रस्त झाली होती यांच्या सेटलमेंट होणं आवश्यक आहे। सेटिंग केली, आता सेटिंग केली म्हणून सेटिंग कायदा नाही आहे, हा सेटलमेंट कायदा आहे। दुसरा घोषणात्मक कायदा, डिक्लेअर केलं की बाबा असं असं राईन रे बाबा, म्हणून याला डिक्लेरेटरी ऍक्ट असं म्हणतात। ठीक आहे, आता काऊन असं केला, हा अमेंडमेंट ऍक्ट आणलाच काऊन, तर पहिलं वॅरन हास्टिंगच्या प्रशासनावर पकड सुटत चालली होती, बदमाशकी वाढत चालली होती, जास्त लोचे व्हायला लागले होते। कोणते लोचे झाले, तर कॉसिज्युरा ऍक्ट
केस एक झाली होती आणि दुसरं राजा नंदकुमार केस झाली होती. कासजीरा केसमध्ये असं होतं की गव्हर्नर जनरल मोठा, त्याची कौन्सिल की सुप्रीम कोर्ट मोठा. म्हणजे जमीनदार जे होते, ह्या कासजीरा केसमध्ये असं होतं की जमीनदार जे होते, हा जमीनदाराचं ज्युरिडिक्शन कोणामध्ये येईल, म्हणजे रेव्हन्यू फॅक्टर जो आहे तो सुप्रीम कोर्टच्या अंडरमध्ये येईल की गव्हर्नर जनरलच्या, हे दोघांमध्ये लढाई. तो एक लोचा झाला. दुसरा राजा नंदकुमार केस जी आहे त्याच्यामध्ये जो चरण जो होता, वकील जो होता नवाबचा, त्या वकिलाले फॉर्जरीच्या केसमध्ये एक्झिक्युशन झालं 1769 मध्ये, त्याला भसकावून टाकला. आता तो लोचा झाला बाबा. आणि तो लोचा झाल्यामुळे 1779 मध्ये आहे ना, 1779 मध्ये एक अराउंड झाला होता तो हा लोचा. आणि हा लोचामुळे मग चव्हाट्यावर आले दोघांचे धंदे है ना, कारण तो वकील पॉवरफुल होता आणि त्याच्यामुळे लोचे लक्षात आले. दुसरा, सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर यांच्यामधले वाद एवढे वाढले, झगडे व्हायला लागले, ते वाद ते पण चव्हाट्यावर आले. स्थानिक लोकांच्या व्यक्तिगत जे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स पण आता जास्त वाढायला लागले, कारण की कायदा जो आहे तो कायदा कोणता, सुप्रीम कोर्टचा कायदा लादला आणि त्यामुळे त्यांचे जे व्यक्तिगत बाबी ज्या होत्या स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये इंटरफेरन्स व्हायला लागलं, स्थानिक जनता त्रस्त होती. ह्या सर्व बाबींचा असा परिणाम झाला की 1777 ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरने सुप्रीम कोर्टच्या अगेन्स्टमध्ये या दोघांच्या मारामारीमध्ये कंप्लेंट करून टाकली ब्रिटिश सरकारला. ब्रिटिश सरकारला कंप्लेंट केली तर हाऊस ऑफ कॉमन्सने काय केले, कमिटी बनवली. कमिटी कोणती आहे, टचेट भाऊ जो आहे, टचेट चौकशी समिती बनवली. चौकशी समितीने काही सुधारणा सांगितल्या, त्या सुधारणाच्या आधारावर ब्रिटिश संसदेमध्ये हा कायदा 5 जुलै 1781 ला पारित झाला, किंवा 1781 5 जुलै. ठीक आहे. आणि मग आपला वॅरन हास्टिंग भाऊ जो आहे तो थोडासा खुश झाला, बाबा म्हणे मला सुप्रीम कोर्ट पासून थोडासा दूर केला. काय केला ते आपण आता समजून घेऊया है ना. बघा काय काय झाला. पहिला, गव्हर्नर जनरल आणि त्याची कौन्सिल आणि कंपनीचे कर्मचारी यांची जे काही प्रशासकीय कार्य असतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट, पर्सनल नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट, त्याला इम्युनिटी मिळाली. त्याला काय मिळाली, इम्युनिटी, इंडेम्निटी मिळाली, सुरक्षा मिळाली. कोणापासून, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रापासून त्यांना मुक्त करून टाकला. पहिले काय होते की ते सगळे सुप्रीम कोर्टच्या अंडरमध्ये होते, त्यामुळे काही लोचा करत असेल तर सुप्रीम कोर्टचा जज वाटत पाहत होता, बे तू लोचा केला, टाक रे केस याच्या अगेन्स्ट मध्ये, त्याला लचकला. गव्हर्नर जनरल आमचा काहीच नव्हता करे. काही कायदा बनवायचा असेल गव्हर्नर जनरलले कंपनी चालवासाठी तर त्याची रजिस्ट्री इकडे करावं लागेल सुप्रीम कोर्टले. हा म्हणे मी नाही करतो, तोपर्यंत कायद्याचा काही अर्थच नाही. म्हणजे मोठे प्रॉब्लेम होते, ते आता बंद झाले. म्हणजे सेपरेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड ज्युडिशियरी. काय झालं, सेपरेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड ज्युडिशियरी हे आपल्याला आता दिसून येते. ज्युडिशियरी आपलं काम करण, न्याय द्यायचे, याच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही प्रशासनामध्ये, हे क्लिअर झालं. महसूल बाबी आणि महसूल संकलन विषयक सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्र बाहेर गेलं, कारण जमीनदारचा इश्यू होता है ना, ते केस आपण पाहिली. आता हाय पण रेव्हन्यू ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, रेव्हन्यू ऍडमिनिस्ट्रेशन पण वेगळं. दोघांचाही अर्थ काय होतो आपल्याला दिसतंय, प्रशासन आणि न्याय व्यवस्था ही विलग झाली, सेपरेशन ऑफ पॉवर आता क्लिअर झाले. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र मात्र खूपच मर्यादित केलं. कुठला, की कलकत्त्यातील पोट्टे जे आहेत म्हणजे लोक जे आहेत है ना, रहिवासी, तेवढंच कार्यक्षेत्र राहिलं. म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता झाला. काय झाला, सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता झाला, सुप्रीम कोर्ट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नाही झाला. बिचारायला असा कसा तरी बेंडव्यामध्ये पॅक केल्यासारखा वाटत असा. प्रांतीय न्यायालयातील अपील सर्वोच्च न्यायालयाऐवजी गव्हर्नर जनरल कौन्सिलकडे जायला लागली. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाच्या हातून काय निसटलं, एक तर गव्हर्नर जनरल गेला, त्याची कौन्सिल गेली, कर्मचारी गेले ईस्ट इंडिया कंपनीचे, रेव्हन्यू ऍडमिनिस्ट्रेशन गेला म्हणजे रेव्हन्यू कलेक्टर गेला, मॅजिस्ट्रेट तो बी गेला. आता काय म्हणते की बाबा जे प्रोव्हिन्शियल प्रांतीय न्यायालय, प्रोव्हिन्शियल कोर्ट ते बी गेले. म्हणजे सुप्रीम कोर्टला खरंच बेंडव्याच भेटून टाकला आहे ना. सुप्रीम कोर्ट नुसता नावाचा झाला. प्रोव्हिन्शियल कोर्ट जे आहे ते गव्हर्नर जनरल कौन्सिलच्या याच्यात आले. म्हणजे गव्हर्नर जनरल आता काय झाला, पॉवरफुल झाला. म्हणजे एकीकडे सेपरेशन ऑफ पॉवर दिसतं, दुसरीकडे काय दिसतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे पॉवर्स ते काय आहेत, वाढले आहेत. याच्यामध्ये प्रशासनाला अधिकाधिक अधिकार दिलेत. बघा, कोणालाही अधिकाधिक अधिकार दिले तर पॉवर मेक्स मॅन करप्ट आणि मोर द पॉवर मेक्स मॅन
मोर करावं. याच्यामुळेही सत्यानं बॅलन्स असलं पाहिजे, चेक्स अँड बॅलन्स असले पाहिजे. चेक्स अँड बॅलन्स संपला, गव्हर्नर जनरल मोकळा, बिंदास लमचा बम नाचन है ना. कसा ते तुम्हाला माहित आहे, जाऊ द्या. तर आता इथं काय दिसते की खालचं कोड बी कोणाकडे गेलं, गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलकडे गेलं. मग आता काउन्सिलकडे गेला तर आता काय, तर गव्हर्नर जनरल काउन्सिलला प्रांतीय न्यायालय आणि काउन्सिलचे नियम बनवण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे रूल्स रेग्युलेशन आता कोण बनवाल, गव्हर्नर जनरल काउन्सिल बनवाल. त्याच्यामुळे प्रांतीय कोर्ट जे आहे ते कोणाच्या अंडरमध्ये कम्प्लिटली आलं, ऍडमिनिस्ट्रेशनच्या अंडरमध्ये आलं. म्हणजे एका बाजूला सेपरेशन ऑफ पॉवर दिसते वरच्या लेवलवर, आणि खाली पाहिलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरराईट है ना, म्हणजे प्रशासकीय वरचढपणा आपल्याला इथे दिसून येतो. दिवाणी फौजदारी प्रांतीय न्यायालय जे आहे त्याची मात्र पुनर्मान्यता देण्यात आली. जी 1773च्या वेळात काढण्यात आली होती ती पुनर्मान्यता पुन्हा मिळाली. प्रोव्हिन्शियल कोर्टला आता सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस मिळायला लागले, ते मान्यता मिळाली. दुसरं आहे अपील न्यायालय जे आहे ते सदर दिवाणी अदालत निश्चित करण्यात आले. सदर दिवाणी अदालत जी आहे ते अपील कोर्ट मधून निश्चित करण्यात आले. त्याच्यामुळे आता अपील जे आहे, अपीलला एक आता प्रांतीय स्तरावर चान्स मिळाला. आता सुप्रीम कोर्ट त्याच्या बाजूला हटून गेलं. सुप्रीम कोर्टचे पॉवर बघा कसे श्रिंक करून टाकले. सुप्रीम कोर्ट बिलकुल तोतया बनवून टाकला, टिट्युलर बनवून टाकला असं आपल्याला दिसेल. जसं 1773 मध्ये गव्हर्नर जनरलने एकदम टिट्युलर बनवला होता, पोपट बनवला होता, तसा आता पोपट कोणाला बनवला, इथं सुप्रीम कोर्टने बनवलेला दिसून येते. आठवं बघूया, स्थानिक हिंदूच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये बघा, स्थानिक हिंदूंच्या व्यक्तिगत कायद्यामध्ये इंग्रजी कायदा अंमलात येणार नाही. म्हणजेच काय, रिकॉग्नाइज द पर्सनल लॉज. व्यक्तिगत जे कायदे आहेत त्याचं रिकॉग्निशन मिळालं, आधी नव्हतं. आधी पाश्चात्य जो आहे ब्रिटनचा कायदा भारतीयांवर लादला जात होता. आता त्यांच्या पर्सनल ऍक्ट मध्ये ढवळाढवळ नाही बाबा. जमीन आहे, भाडे आहे, वस्तू आहे, यातले जे वारसा हक्क आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो लिगल हायर जे आहे, सक्सेशन आणि इनहेरिटन्स, ते सर्व आता जे आहेत ते पर्सनल ऍक्ट नुसार चालणार. म्हणजे हिंदू पर्सनल कायदा जो आहे त्याच्यानुसार चालणार. म्हणजेच काय, तर ते टेन्शन दूर झालं. तर त्यामुळे जे परंपरागत कायदे होते त्याचं पुनर्जन्म इथे झालेला आपल्याला दिसून येतो. का, तर सामान्य जनता त्रस्त होती, कारण हे कायदे सामान्य जनतेच्या संस्कृतीच्या विरोधात होते, वेगळे होते. सामान्य जनतेला ते पचनी पडत नव्हते, समजत नव्हते, त्यामुळे सामान्य जनतेचं नुकसान होत होतं. करार जर करायचा असेल, म्हणजे जर कन्सर्न करार जर झाला असेल आणि त्यामध्ये दोन वेगवेगळ्या धर्माचे जर लोक असतील, कारण हिंदू पर्सनल लॉ साठी हिंदू पर्सनल लॉ वापरला हिंदूंसाठी, पण जर दोन धर्माचे आले तर काय, तर दोन्ही धर्माचे पर्सनल लॉज, दोन्ही धर्माचे जे पर्सनल लॉज आहेत ते वापरल्या जातील. तो फायदा झाला, बरोबर आहे. पक्षकारांच्या लिखित विनंतीनुसार जर वाटलं पक्षकारांना की पर्सनल लॉज मध्ये आता होत नाही, सेटलमेंट होत नाही, तर मग मात्र सर्वोच्च न्यायालयाकडे जर त्यांनी विनंती केली तर मग मात्र कोणते कायदे, कोणते खटले, सिव्हिल केसेस, दिवाणी खटले, याची सुनवाई मात्र सुप्रीम कोर्टला होऊ शकते. पण केव्हा, जर दोन्ही पक्षकारांनी लेखी विनंती केली तर. म्हणजे नाही तर कोणते चालतील, पर्सनल ऍक्ट, बरोबर आहे, राईट. कुटुंबाच्या अधिकारास इथे मान्यता मिळाली. म्हणजे कुटुंब जे आहे संस्था त्याला पुन्हा पुनर्मान्यता मिळाली. आणि कुटुंब प्रमुख जो आहे आपल्या सदस्यांवर कुठल्याही शिक्षा लादू शकण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे आता कुटुंब व्यवस्था पुन्हा प्रबळ होणं सुरू झालं. याच्यावरून काय दिसतं, याच्यावरून आपल्याला हेच दिसतं की 1773 मध्ये जो कायदा बनवला त्या कायद्यामध्ये प्रशासनाला कमजोर केलं होतं. प्रशासनाला काय केलं होतं, कमजोर केलं होतं. प्रशासन कमजोर झाल्यामुळे आणि प्रशासन आणि न्यायालय यांच्यामध्ये अशा प्रकारे सरमिसळ होती अधिकारांची की दोघंही ताणून धरत होते. त्याचा परिणाम असा झाला की स्थानिक जे गव्हर्नन्स आहे ते फेल झालं. सामान्य जनता त्रस्त झाली. सामान्य जनतेसाठी पाश्चात्य कायदा हा एकदमच अनोळखी होता आणि अनोळखी असल्यामुळे बरेच नुकसान व्हायला लागले होते. जमीनदार जे आहे ते त्रस्त व्हायला लागले होते, कारण सुप्रीम कोर्ट एक चान्स घ्यायचा आणि गव्हर्नर जनरल एक चान्स घ्यायचा. आता 1781च्या कायद्याने काय केलं, याच्यातून स्थानिक व्यक्तींना मुक्तता दिली, स्थानिक परंपरागत कायद्यांना प्रबळ केलं. त्यामुळे ठीकच झालं.
पण दुसरा सर्वात महत्वाचा लोचा काय झाला, सुप्रीम कोर्टमध्ये न्याय व्यवस्थेला पूर्णच कमजोर करून टाकला ना, प्रशासनाच्या हातात देऊन टाकले. मग तो होईल सत्यानाश. आणि हा सत्यानाश झाला म्हणूनच आपल्याला दिसते त्याच्यानंतर पिट्स इंडिया ऍक्ट आला. तोही लोचा होता म्हणून नंतरच पुन्हा सुधारणा झाली. तर ते जे आहे पिट्स इंडिया आणि सुधारणा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. एवढं समजलं का? थोडक्यात आहे पण विचारल्या जाते, त्याच्यामुळे थोडसा बारकाईनं समजून घ्यायचं. आलं का नाही लक्षात? लाईक, कमेंट आणि शेअर पण करायचं. अभ्यास करता त्याच्यामुळे. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.